गुढीपाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वर्षाच दिन सोडा मन। कसे आहात? मजेत ना? मित्रांनो, आपण जरी आपल्या देशापासून, महाराष्ट्राच्या मातीपासून इतके दूर राहत असलो तरीही आपली नाळ आपल्या उत्सवांशी, परंपरेशी, आपल्या सणांशी इतकी जोडली गेली आहे की तीच आपल्याला आपला प्रत्येक उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याचा उत्साह देते, नाही का? आता ख्रिसमस, न्यू इयर आणि संक्रांतीचा हळदी कुंकू जरी संपला असेल तरी आपल्या मराठी नवीन वर्षाचा आरंभ अजून बाकी आहे। अगदी बरोबर, आपला गुढीपाडव्याचा सण लवकरच येतोय। तुम्ही ग्रुपवर आपली पोस्ट पाहिलीच असणार। या कार्यक्रमाची आपली थीम आहे महाराष्ट्राची लोकधारा। होय, महाराष्ट्र हे सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असे राज्य आहे। सह्याद्रीच्या कडेकपारीतून आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून विविध समाज ही संपन्नता जोपासत आहेत। मग हा लोककलेचा लाभलेला वारसा आपण नको का चालवायला? चला तर मग वाट कसली बघताय, लागा तयारीला। आपल्या महाराष्ट्रातील लोककलेचे प्रकार, नृत्य प्रकार, गीते, गाणी असे इतर अनेक प्रकार तुम्ही साजरे करू शकता। जसे की पोवाडा, लावणी, जोगवा, भारुड, कोळी नृत्य, शेतकरी किंवा धंग नृत्य किंवा बाल्य नृत्य सुद्धा सादर करू शकता। आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न किंवा शंका असल्यास आपली परफॉर्मन्स टीम तुम्हाला नक्कीच मदत करेल। तर तुमचे तिकीट्स बुक करा आणि परफॉर्मन्स एंट्रीज द्या। साजरा करण्या गुढीपाडवा आली महाराष्ट्राची लोकधारा, गौरव परंपरेचा, उत्सव संस्कृतीचा। आपली थीम काय आहे? महाराष्ट्राची लोकधारा, गौरव परंपरेचा, उत्सव संस्कृतीचा। गेलं साली गेली आढी, आता